यिर्मया अध्याय 20। परमेश्वराच्या मंदिरातील प्रमुख अधिपती इम्मेराचा पुत्र पशहूर याने यिर्मया जो हा संदेश सांगत होता तो ऐकला। तेव्हा पशहूराने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारिले आणि परमेश्वराच्या मंदिरातील वरल्या बाजूच्या बन्यामीन द्वारात खोडे होते त्यात त्यास अडकवून ठेविले। सकाळी पशहूराने यिर्मयास खोड्यातून काढून बाहेर आणले। तेव्हा यिर्मया त्यास म्हणाला, परमेश्वराने तुझे नाव पशहूर नव्हे तर मागोर मिस्साबीब चोहोकडे दहशत ठेविले आहे। परमेश्वर म्हणतो, पहा, तू स्वतःस व तुझ्या सर्व इष्टमित्रास दहशत होशील असे मी करीन। ते आपल्या शत्रूंच्या तरवारीने पडतील। हे तुझे डोळे पाहतील। बाबेलच्या राजाच्या हाती मी सर्व यहुदा देईन। तो त्यास बंदिवान करून बाबेलास नेईल व तरवारीने वधील। नगरातले सर्व निधी, त्यातली सर्व कमाई, त्यातल्या सर्व मौल्यवान वस्तू व यहुदाच्या राजांची सर्व भांडारे मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन आणि ते ती लुटून बाबेलास घेऊन जातील। हे पशहूरा, तू व तुझ्या घरात राहणारे ह्या सर्वांना धरून नेण्यात येईल। तू बाबेलास जाऊन तेथे मरशील। तुला व ज्यास तू खोटा संदेश दिला त्या तुझ्या सगळ्या इष्टमित्रांना तेथेच पुरतील। हे परमेश्वरा, तू मला फसविले आणि मी फसलो। तू मजहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास। मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे, जो तो माझा उपहास करीतो। कारण मी बोलू लागलो की जुलूम, लूट हे शब्द मला उच्चारावे लागतात आणि दिवसभर परमेश्वराचे वचन माझ्या निंदेला व अप्रतिष्ठेला कारण झाले आहे। मी म्हणालो, मी त्याचे नाव काढणार नाही। यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही। तेव्हा माझ्या हाडात कोंडलेला अग्नी जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले। मी स्वतःला आवरिता आवरिता थकलो, पण मला ते साधेना। कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो, चोहोकडे दहशत आहे। मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्या विरुद्ध गिल्ला करा। आपण त्याच्या विरुद्ध गिल्ला करू, कदाचित तो फसेल, म्हणजे त्याजहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू। तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे मजबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत। ते शहाणपणाने वागले नाहीत, म्हणून ते अत्यंत फजित होतील। विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल। तरी हे धार्मिकांचे सत्व पाहणाऱ्या, अंतर्याम व हृदय पारखणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील तो मला पाहू दे।
कारण मी आपली फिर्याद तुझपुढे सादर केली आहे. परमेश्वरापुढे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो दुष्कर्म्याच्या हातून दीनाचा जीव वाचवितो. मी जन्मलो तो दिवस शापित असो, माझी आई मला प्रसवली तो दिवस धन्य न होवो. तुला पुत्र झाला हे वर्तमान माझ्या बापास कळवून त्यास फार हर्षित करणारा मनुष्य शापित असो. ज्या नगरांचा विध्वंस करून परमेश्वर अनुताप पावला नाही, त्यासारखा तो मनुष्य होवो. सकाळी आरोळी, दुपारी रणशब्द त्याच्या कानी पडो. त्याने मला गर्भाशयातच मारून टाकिले नाही. टाकता तर माझी आई माझी कबर झाली असती. तिचे गर्भस्थान सदा सगर्भ राहिले असते. मी कष्ट व क्लेश भोगावे व माझे दिवस अप्रतिष्ठेत घालवावे, याकरिताच मी गर्भाशयातून बाहेर निघालो काय?